तर हॅलो नमस्ते. आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत अगदी जुना असा पदार्थ, अगदी छान लहान मुलांसाठी असो किंवा मग अगदी आजारी माणसांसाठी अगदी टेस्टी आणि चविष्ट असा पदार्थ, तो म्हणजे डाळ चकल्या. तर कुणी याला वरणफळं म्हणतं, कुणी डाळ चकल्या म्हणतं. आमच्या इकडे याला डाळ चकुल्या असं म्हणतात. तर खूप कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते. त्यासाठी आपल्याला फक्त इथे एवढं साहित्य लागणार आहे. तर हा पदार्थ प्रत्येकाची करण्याची पद्धती वेगवेगळी असते. काही अगदीच तर्रीदार आणि तिखट बनवतात, तर काही अगदी सप्पक असा बनवतात. तर त्यासाठी मी इथे अशा प्रकारे डाळ शिजवून घेतलेली आहे आणि आपण चपातीला पीठ मळून घेतो तशा प्रकारे मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे. तर चला तर आपण इथे रेसिपीला सुरू करूया. रेसिपीला सुरू करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण इथे सुरुवातीला एक मोठा चमचा भरून तेल आणि एक मोठा चमचा भरून तूप टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा आपण इथे मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि अगदी 7 ते 8 मी इथे अशा प्रकारे लांब कट करून हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार हिरवी मिरची इथे कमी जास्त करू शकता. तर हिरवी मिरची आपण सुरुवातीला टाकून घेण्याचं कारण म्हणजे तेलामध्ये ती छान अशी परतली जाते आणि छान असा तिखटपणा आपल्या या वरणामध्ये उतरतो. त्यानंतर एक मोठी गड्डी असं आपण इथे लसूण आणि खोबरं थोडंसं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. ते अशा प्रकारे टाकून घ्यायचं आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं. तर आपलं हे डाळ चकुल्याची अगदी पूर्णपणे टेस्ट ही आपण वरण कसं करतो त्यावर अवलंबून असते. त्यामुळे इथे आपल्याला हे फोडणी करपू द्यायची नाही. त्यानंतर आपण इथे थोडीशी हळद देखील ॲड केलेली आहे. सुरुवातीला आपण ज्यावेळेस डाळ शिजून घेतलेली आहे त्यावेळेस देखील आपण हळद आणि तूप टाकून डाळ शिजून घेतलेली आहे. तुम्ही अगदीच तेल टाकून शिजून घेतली तरीही चालेल. तर फोडणी इथे अगदी छान अशी खरपूस तयार झालेली आहे. तर आपल्याला फोडणी इथे जळू द्यायची नाही. मी इथे थोडासा हिंग देखील टाकलेला आहे. तर तुम्हाला अगदीच आवडत असेल तर तुम्ही इथे लाल तिखट किंवा मग अगदीच खूप जास्त तिखट देखील ही डाळ बनवू शकता. पण मी इथे लहान मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे मी अशा प्रकारे मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. तर आपली इथे फोडणी तयार झालेली आहे. तर मी इथे या पळीने 1.5 पळी अशी डाळ शिजून घेतलेली डाळ सुरुवातीला दाखवलेली ती डाळ घेतलेली आहे. गरम पाण्यामध्ये डाळ मिक्स करून अशा प्रकारे पातळ करून घेतलेली आहे. तर ती आपण इथे फोडणी टाकून घेऊया. हे अशा प्रकारे फोडणी बसायला हवी, त्यामुळे आपली डाळ अगदी छान अशी तयार होते. तर हे अशा प्रकारे घट्ट आपली डाळ तयार झालेली आहे. यामध्ये आणखी थोडंसं आपण पाणी ॲड करून घेऊया, म्हणजे आपण ज्यावेळेस आपण ह्या चकल्या यामध्ये सोडून घेतो त्यावेळेस आणखी जास्त ही डाळ घट्ट होते. तर तुम्हाला इथे डाळ किती घट्ट किंवा पातळ ठेवायची आहे किंवा किती कमी जास्त ॲड करायची हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. त्यानंतर चवीनुसार मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे, म्हणजे पाऊण चमचा भरून. तर अशा प्रकारे आपण इथे डाळ उकळी येण्यासाठी ठेवून देऊया. त्यानंतर मी इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. उकळी येण्याअगोदर कोथिंबीर टाकून घेतली की छान असा वरणाचा फ्लेवर येतो. अगदीच टोमॅटो टाकला तरीही चालेल. चला तर मग आपण याला एक उकळी काढून घेऊया. तर उकळी येत आहे तोपर्यंत मी इथे गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे, जे रेग्युलर चपातीसाठी मळून घेतो ते. तर भिजल्यानंतर थोडंसं पातळ झालेलं आहे. थोडंसं मळून आपण थोडंसं निब्बर करून घेऊया. अगदीच पुरीला तयार करतो तशा प्रकारे पीठ तयार करून घेतलं तरीही चालेल. तर अशा प्रकारे चपातीला आपण उंडा करून घेतो तशा प्रकारे उंडा तयार करून घ्यायचा आणि याची मस्त अशी पातळ चपाती लाटून घ्यायची. रेग्युलर तुम्ही ज्याप्रमाणे चपात्या लाटून घेता तशा प्रकारे. फक्त आपल्याला इथे चपातीत तेल लावून फोल्ड वगैरे करायची नाही, म्हणजे तुम्ही जसं तेल लावून वगैरे करत असताल तशी. फक्त इथे प्लेन अशी चपाती आपण इथे लाटून घेणार आहोत. तर आपली इथे चपाती लाटून घेत आहोत. तुम्ही अगदीच याच्या चौरस अशा फोडी केल्या तरीही चालतील किंवा शंकरपाळी आकाराच्या केल्या तरीही चालतील. तर मी इथे ग्लासाने अशा प्रकारे अगदी छोट्या छोट्या अशा पुऱ्या याच्या काढून घेणार आहे. तर तुमच्या इकडे कशा प्रकारे वरणफळं बनवतात ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही आपली ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला म्हणजे तुम्हाला नक्कीच आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका. तर हे आपल्या इथे अगदी पटापट अशा प्रकारे पुऱ्या तयार झालेल्या आहेत. बाकीचा भाग आपण इथे काढून घेऊया. तर अशा प्रकारे पातळ आपण इथे पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही. तर आपल्या इथे वरणाला छान अशी उकळी आलेली आहे. तर इथे मिठाचं प्रमाण अगदी रेग्युलर वरणाला ठेवतो तशा प्रकारे ठेवायचं आहे. तर वरणाला उकळी आल्यानंतर आपण या चकल्या यामध्ये सोडून घेणार आहोत. आपण रेग्युलर जे चपातीसाठी पीठ मळून घेतो तशाच प्रकारे मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं त्यामध्ये किंचित तिखट देखील टाकून घ्यायचं, म्हणजे चकली ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस अगदी छान खमंग अशी लागते.
तर हे पहा आपण इथे उकळी आल्यानंतर ह्या चकल्या टाकून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण पुन्हा एकदा याला एक उकळी काढून घेऊया आणि पुन्हा एकदा एक चपाती करून पुन्हा एकदा आपण अशा प्रकारे चकल्या टाकून घेणार आहोत. तर मी एवढं वरण 4 चपात्याच्या चकल्यासाठी तयार केलेलं आहे. एवढ्या वरणामध्ये 4 चपात्याच्या चकल्या आरामशीर अशा शिजल्या जातात. तर एकूणच 7 ते 8 मिनिटानंतर ह्या चकल्या छान अशा शिजून तयार होतात. तर सुरुवातीला चकल्या टाकल्यानंतर उकळी येऊन चकल्या वरती तरंगल्या की नंतर दुसऱ्या चकल्या टाकून घ्यायच्या आहेत. अशाच प्रकारे मी इथे 4 चपात्याच्या चकल्या टाकून छान मस्त वरण चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर आपण ह्या 7 ते 8 मिनटं शिजून घेऊया. अशा प्रकारे यावरती वरण टाकून घ्यायचं म्हणजे मस्त अशा शिजल्या जातात. तर हे 7 ते 8 मिनटं झालेले आहेत आणि वरण आपलं छान घट्ट देखील झालेलं आहे. तुम्हाला अगदी जास्त वरण आवडत असेल तर तुम्ही साईडला वरण करून घेतलं तरीही चालेल. तर हे 7 ते 8 मिनटानंतर अगदी छान वाफळत्या अशा आपल्या इथे मस्त चकल्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला देखील ह्या वरण चकल्या आवडतात की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर सोबतच थोडंसं तूप किंवा तुम्ही पापड आणि कांदा देखील घेऊ शकता. तर अगदी मस्त असं आपल्या इथे चकल्या तयार आहेत.